यस चलो KTM. ओ भाई भाई ने ब्रेक ले लिया, टाइम पड़ा भाई. सिलेंडर आला. यस यस. ओय ते बघा नुसतं चुकत. तर कसं काय मंडळी, आत्ता वाजले 3:56. आज आहे 5 तारीख 5 डिसेंबर, म्हणजे ऑलमोस्ट 4 वाजलेत आणि आपण निघतोय गोव्याला. तर आपण करूया आपल्या बाईकचा पहिला कोल्ड स्टार्ट या पहिल्या ट्रिपचा. जय श्रीराम. नीट जाऊ दे, नीट येऊ दे. आधी एक मस्त गाणं लावूया आणि पहिला ATM बघून तिथून आपण कॅश काढूया आणि नंतर पुढे जाऊन फुल मस्ती. यामध्ये आपल्या राईडमध्ये कोण कोण आपल्यासोबत असणार आहेत ते मी तुम्हाला सांगतो पुढे पुढे. हा याच्या गावात माझा गोप्रो पडला आणि त्या सरांची बाईकही नाही चालू होते. आता ट्राय करूया आपण त्यांची बाईक चालू करायचा. पण चालू कीजिए, चालू कीजिए आप. न्यूट्रल में ना? यस एक मिनट, शायद से न्यूट्रल में नहीं है. न्यूट्रल में. हाँ न्यूट्रल है. हो गई यार भाई. बोला यार लंबा जाना है. चालू ही रखो, बंद मत करो. क्यों बैटरी डाउन हो गई है? शायद से बैटरी डाउन हो गई होगी. क्या बोल रहे हो? शायद से बैटरी डाउन हो गई होगी. लेकिन यार इतना चला रहा है, रनिंग में कैसे बैटरी डाउन हो गई? ओके क्या, चलिए आगे जाके शेल पे रुकते हैं, मेरे भी दोस्त आ जाएंगे तब कुछ देख लेंगे. यस. स्ट्रॅपवाला जो माउंट आहे ना गोप्रोचा, तो जर कोण यूज करत असेल तर त्याला ॲक्शन कॅमेराचा जे माउंट लावू नका, तो फिट नाही बसत. माझा गोप्रो आत्ता जस्ट फॉल झाला आणि फॉल झाला आहे. समोरचे जे बेनेलीवाले आहेत त्यांनी त्यांच्या टायर खाली येता येता वाचला, त्यांनी वाचवलं. बट डोंट नो तुम्हाला आवाज कसा येतोय, बट फॉल झाल्यापासून मी आवाज कसा येतो याचं चेकच नाही केलं. सध्या आपण आहेत कात्रच्या टनलमध्ये आणि आपण आता पोहोचलोच आपल्या मीटअप पॉईंटला. आता डिरेक्ट आपण तिथेच भेटूयात. मी जास्ती नाही बोलणार, मलाही थोडीशी भीती वाटते यार. एवढं 30-35 हजार रुपयाचे गॅजेट्स असतात, असे का त्या 300 रुपयाच्या माउंटवरती धडकन निघून जातात. त्यामुळे थोडंसं जीवाला अशी काळजामध्ये धक्का होतं रे हृदयामध्ये. हा तोच समजू शकतो ज्याचा गोप्रो कधी फॉल झालाय, नवीन घेतल्या. आयुष्यामध्ये दुःखाची कमी नाही आहे, पण राईड केली तर ते दुःख कमी करायला पण वेळ नाही लागत. सो जस्ट राईड इट अँड फील इट. आईच्या गावात हार्ली फॅट बॉय GS 1250. ऋषी सर तुमची बाईक दिसली मला, तुमचं फ्युचर. आणि हे आपले बेनेलेवाले दादा बाबा. आपण मीटअप झालाय. आपले ऋषी सर आपल्याला भेटलेत, आपले मनीष सर आपल्याला भेटलेत आणि बाकीचे काही त्यांचे फ्रेंड्स आहेत ते पण भेटलेत. आता मी पुढे निघालोय कारण आपले 2cc आहे आणि त्यांचे आहे 390. सो ते पटपट निघून असेल, त्यापेक्षा आम्ही एक ठरवलं की मी पुढे निघतोय 200 वरती आणि बाकीचे जे आहेत ते मला मागून कव्हरअप करतील की आमचा टाइम मॅच होईल. सो मी आता कव्हर करतोय पूर्ण. तो जास्ती मोठं ब्लॉग नाही बनवते आत्ता, आणि आत्ता सनलाईट पण नाही आहे आणि काय दाखवणार यामध्ये. सो आता सनराईज होऊन द्या. आजचा सनराईज बाईकवरती असणार आहे, आपण बाईकवरतून पाहू. गेली 40 किलोमीटर फक्त ट्रक्स आणि मी या दोनच गोष्टी आहेत बाई. आता सातारा आहे तरी पण ट्रक्स आणि मी. IBWला यावर्षी गर्दी नाही आहे का, हा क्वेश्चन मार्क माझ्या मनामध्ये केव्हाचा येतोय.
दॅट्स फाईन. आता सातारामध्ये आहे. आता थोडंसं पुढे गेल्यानंतर सरांना एक कॉल करून सांगेल की मी सातारा क्रॉस केला आहे. मला नाही इथले साताऱ्याचे आपले कंदी पेढे होय होय त्याला तोड नाही आहे कुठेच. जर तुम्हाला दिसत असेल ना त्या हायवे लाईट्स आहेत ना त्याच्यामध्ये धोक्याचं कसं एकदम ॲस्थेटिक वाईब्स देत आहे. आणि ॲक्च्युली आता आपल्याला इथून सनराईज व्हायला दिसलेलं काही वेळानंतर. आता कराडच्या जवळपास आहे. तर कराड क्रॉस केलं मलाही नाही समजत आहे. आय थिंक मी कराडच्या अलीकडे आहे. येस 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 कराडच्या अलीकडे आहे मी. आणखी सरांना अपडेट नाही केलं की मी कुठे आहे. आता करेन अपडेट. क्रॉसेस खूप डायव्हर्जन आहेत आणि रोड असा बनवलाय ना. आणि जी स्ट्रीट डॉग्स आहेत ना ते पण खूप आहेत या रोडला. मला 3 वेळा क्रॉस झाले 3 वेळा. सो जर कोण पुणे मुंबई पुणे कोल्हापूर गोवा असं प्लॅन करत आहे वाया सातारा तर त्यांनी सांभाळून करा. कारण स्ट्रीट डॉग आडवे येत आहेत याचं लक्ष ठेवा. आणि जे लोकल्स आहेत ना इथले काही नाही बघत आहेत डिरेक्टली तिथून जातात डिरेक्ट. बायकिंग ही एक कम्युनिटी अशी ना जिथं कोणीही तुमचा मित्र बनू शकतो. आता आय डोंट नो आता MH12 14 हे आहेत आई ग. बट हे आता आम्ही लास्ट 5 किलोमीटरपासून आम्ही सोबत आहेत कराडच्या. लेट्स सी. आणि ऊस आणि त्याच्यावरती हे ऑरेंजनेस म्हणजे सकाळचं ते एकदम मस्त मस्त हवा. थंडी अशी हुडहुडी भरती आहे. मला बोलता येईना अशी हुडहुडी भरल्यासारखं होईल मला. म्हटलं होतं ना तुम्हाला आजचा सनराईज फक्त बाईकवरती दिसेल आपल्याला. काय पाहिजे राव. हे असा व्ह्यू आणि असा हे रस्ता मोकळा बस. काय व्ह्यू दिसतोय राव. काय व्ह्यू दिसतोय. काय पाहिजे अजून आयुष्यामध्ये. दिल भाई ने ब्रेक ले लिया. टाइम पड़ा भाई. कसा आहे व्ह्यू. खूप दिवसानंतर हा व्ह्यू पाहतोय. खूप दिवस मिस केला या व्ह्यूला. फायनली त्या व्ह्यू मध्ये आहे मी आता. त्या वाईब्स मध्ये आहे. आणि आपलं डेस्टिनेशन आणखी 200-250 किलोमीटर आहे. 250 पावणे 300 म्हटलं तरी चालेल. 200 काहीच नाही आहे त्यासाठी. आणि बऱ्यापैकी अंतर कव्हर केले. 175 समथिंग काहीतरी अंतर कव्हर केले. आणखी 200 किलोमीटर आहे. 250 किलोमीटर आहे. ए मोडा पण तो कुत्रे ते. सिलेंडर आला. ओय ते बघा नुसतं चुकत. मायकल सुमावरच झालं तो आता. त्याचा ह्याचा गिअरवरचा पाय बघायला कसा आहे तो. आता आंबोली राहिला आहे 15 किलोमीटर. आणि गाडीमध्ये फ्युएल बी कम्प्लीट झालेला आहे. आणि आम्ही थोडाफार नाश्ता केलेला आहे आंबोलीमध्ये. सर म्हणतात की थोडंसं मॅगी वगैरे खाऊयात. आणि देन तिथून पुढे थोडंसं टाईम स्पेंड करून पुढे जायचा. हे जे आपल्यासमोर जे आहे ते आहेत ऋषी सर. आणि एकदम पुढे आहेत ते आपले मनीष सर. गोपर चालू का उतरला खाली. लगेच त्यांची बॅग बघितली का. ट्रॉली बॅग. येस.
घाट चालू झाला. हा त्याला आपण ओव्हरटेक कुठे केला? आणखीन एक ब्रेकफास्ट हॉल्ट केलेला आहे. मॅनेजर सर म्हटले होते की मॅगी खायची आहे इथे. आता इथे पण मॅगी खाऊयात आणि पाहूया तिथली टेस्ट कशी आहे. आता मॅगी आणि नाश्ता केलेला आहे आपण आणि आता निघतोय. तुम्हाला जसं मगाशी म्हटलं की GSवरती आपले ऋषी सर आहेत आणि 310वरती आपले मनीष सर, डेस्टिनेशन मोटोचे ओनर आणि आहेत फिटनेस ब्लॉगर ऋषी सर. तर चलिए आता इथून हो काहीतरी वाजलं. अच्छा अच्छा, हा कशाचा पॉकेट आहे? ह्याच्यामध्येच. आणि हे जे सर्कल आहे ते इथून चलो चलो चलो. हा जो पूर्ण व्ह्यू आहे तो एकेकाळी परेश शिंदे यांच्या ब्लॉगमध्ये मी पाहिलेला आणि तिथे आज मी राईड करतोय. अरे बाबा, वॉटरफॉल आहेत बट वॉटरफॉलचं पाणीच नाही आहे, वॉटरच नाही आहे. हा वॉटरफॉल विथ नो वॉटर. हा दगडी पडले तो खाली. तुमच्या लेफ्टने येत आहे बरं का ते. हो हो यस, चलो KTM. KTM की 1250 वीडियो चालू आहे. ओवर रखी हुई है. हाँ ये सेक्सी वाटते है ना छोटी वाली. एकदम खतरनाक. तो का बघा आपण हिच्यासाठी चालू ना आपण खास. तेराशे. हां 1200 वाली आहे. 890 आणि ड्यूक आहे. ड्यूक आणि ही आहे वाटतं. दोन्ही ॲडव्हेंचर आहेत. यस यस. 390 नवीन वाली आईच्या गावात. 100%. येस 100%. अरे बाबा गावला KTM. बारकी डॉट बाग खरी सेक्सी वाटते हो ते. ही मोठी आहे ना 200 cc वाली. इतर हा राईट साईड वाली.